नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार आहे। फहीम खानचं घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण आहे। नागपूर मनपाने फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत। गजानन, साधारण किती फुटांपर्यंत हे अतिक्रमण आहे आणि कधीपर्यंत कारवाई होईल? नक्कीच 900 फुटांपर्यंत अतिक्रमण असल्याचं नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला लक्षात आलेलं आहे आणि त्याबाबतचा नोटीसही सर्व करण्यात आलेला आहे। नागपुरातील यशोदानगर परिसरातील संजय बाग परिसरामध्ये फहीम खानचं घर आहे आणि 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की जे कोणी दोषी आहे त्यांच्याकडनं वसुली करू नुकसान भरपाईची, आणि जर त्यांचं बांधकाम अतिक्रमण असेल किंवा गैरकानूनी असेल तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जाईल। त्याची पहिली स्टेप नागपूर महानगरपालिकेने उचललेली आहे। फहीम खानच्या घरचे जे लोक आहेत, कारण की फहीम खान अटकेत आहे, त्यांच्या परिवारातील लोकांना अतिक्रमणाबाबत नोटीस दिलेला आहे की तुमचं बांधकाम का तोडू नये। लवकरच नागपूर महानगरपालिकेतर्फे फहीम खानच्या घराचं जे अतिक्रमण झालेलं आहे, जवळपास 900 स्क्वेअर फुटाचं अतिक्रमण आहे, त्याचं तोडण्याचं काम जे आहे ते चालू शकते। ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात दंगे झाले की दंग्यातले दोषी आरोपी असेल त्यांच्या घरावर बुलडोझर चालवलं जातं, अतिक्रमण हटवलं जातं, ती स्टाईल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणली का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण की मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सूचना दिल्या, संकेत दिले बुलडोझर चालवण्याचे, आणि काल नागपूर महानगरपालिकेतर्फे फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आलेला आहे की तुमच्या घराचं जवळपास 900 स्क्वेअर फुटाचं बांधकाम जे आहे ते अनधिकृत आहे, अतिक्रमित आहे आणि त्यामुळे ते का तोडण्यात येऊ नये याबाबतचा नोटीस आहे। या नोटीसीचं उत्तर मिळाल्यानंतर लगेच नागपूर महानगरपालिका हे तोडकाम करू शकते। नागपूर पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई जी आहे ते सुरू आहे, अटक सत्र सुरू आहे, सोशल मीडियाची अकाउंट्सची चाचणी केली जात आहे, तपासणी केली जात आहे ना, अटक सत्र राबवलं जात आहे। दुसरीकडे जे कोणी मुख्य आरोपी या सगळ्या याच्यात आहे त्यांच्यावर कठोर कारवाई, म्हणजे नुकसान झाली त्याची वसुलीही याच आरोपींकडनं केली जाणार आहे। त्याप्रमाणे आता जो मुख्य सूत्रधार आहे फहीम खान, त्याच्या घरावर बुलडोझर चालणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की त्याबाबतचा नोटीस नागपूर महानगरपालिकेकडनं सर्व करण्यात आलेला आहे। बरोबर गजानन, तू सोबत राहा, आणखी काही बातम्या आहेत ज्याबद्दल तुझ्याकडून अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत।